Praise the Lord. Hallelujah. Let us pray. चला प्रार्थना करूया. We know there are various kinds of prayers. आणि आपल्याला माहिती आहे वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतात. We must know when what to pray. आणि आपल्याला माहित असं आपण कधी कुठली प्रार्थना What करावी kind of prayer to be used in what occasions. आणि कुठल्या वेळेसाठी कुठली प्रार्थना वापरायची. Thank you, Father. धन्यवाद पित्या. You are our creator. तू आमचं निर्माण करतायस. We believe you are the true and the living God. आणि आम्ही खऱ्या आणि जिवंत परमेश्वरावर विश्वास धरतो. Because of Jesus येशूमुळे and his life in us. आणि त्याचं जीवन आम्हामध्ये. God is our Father. आणि प्रभू आमचा पिता आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. You are the true Father. आणि तू खरा परमेश्वरच The खरा one पिता and आहेस. only Father. आणि एकच परमेश्वर And one and only Jesus. आणि एकच येशू Our Messiah, Savior. आणि आमचा मसीहा आमचा तारणारा The Lamb of God. देवाचा कोकरा. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्मा धन्यवाद. You are the greatest teacher. आणि तू सर्वात थोर शिक्षक आहेस. We submit everything to you. आणि आम्ही सर्व काही तुझ्या अधीन करतो. I accept you आणि आम्ही तुझा स्वीकार करतो as my teacher. माझा शिक्षक म्हणून. I thank you for each and everyone who has come आणि इकडे आलेल्या प्रत्येकासाठी तुझे आभार. to hear thy word. तुझा शब्द ऐकण्यासाठी. We reign and rule, आणि आम्ही राज्य आणि सत्ता करतो so we have authority. म्हणून आमच्याकडे अधिकार आहे. So we use this authority. म्हणून मी अधिकार वापरतो. We declare आणि आम्ही घोषित करतो this day belongs to God. आणि हा दिवस प्रभूचा आहे. In Jesus' name. येशूच्या नावात. We don't permit the devil to work today. आणि सैतानाला आज कार्य करू देत नाही येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. We stop all the works of the devil. आणि सैतानाचं सर्व कृत्य आम्ही बंद करतो. We declare आणि आम्ही घोषित करतो every evil be exposed. आणि सर्व दुष्टपणा उघडकीस होऊ दे. Every hidden agendas आणि सर्व लपलेले त्याचे संकल्प be exposed. उघडले जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. We push out all darkness. सर्व अंधाराला आम्ही बाहेर ढकलतो. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Say amen. बोला आमेन. Okay, good. Kindly be seated. You know, use your words daily. आणि रोज तुमच्या शब्दांचा वापर करा. You have power. तुमच्यात सामर्थ्य. Nothing happens if you think. You have to vocalize. आणि विचार केल्याने काही घडत नाही. तुम्हाला बोलावं लागेल. Use your words. तुमच्या शब्दांचा वापर केला Your words have power तुमच्या शब्दात सामर्थ्य to bring changes in your life, in your home, in your city, in your state, in your nation. आणि तुमच्या घरी, कुटुंबात, तुमच्या शहरामध्ये, राज्यामध्ये आणि राष्ट्रामध्ये बदल आणण्याचं सामर्थ्य त्यात आहे. You don't have to cry and beg and plead. आणि रडायची, भीक मागायची, विनवणी करायची गरज नाही. Know who you are आणि जाणून घ्या तुम्ही कोण आहात. and push off darkness. आणि अंधाराला ढकलून लावा. Bless your family. कुटुंबाला आशीर्वादित करा. Bless your home. घराला आशीर्वादित करा. Bless your children. लेकरांना आशीर्वादित करा. Bless your society you're living. आणि ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहतात त्याला आशीर्वादित करा. Your region. आणि तुमच्या परिसराला, Your city, state and nation. तुमच्या शहराला, राज्याला आणि राष्ट्राला देखील. You are more powerful than someone else outside your region. आणि तुमच्या परिसराच्या बाहेरपेक्षा तुम्हीच अधिक सामर्थ्यशाली आहात. Amen. Amen. This is what Holy Spirit taught me. आणि असं पवित्र आत्म्याने शिकवलं. In your own home, तुमच्या स्वतःच्या you are घरात more powerful तुम्ही सामर्थ्यशाली than आहात. someone who is outside your home. आणि त्याच्यापेक्षा जो तुमच्या घराच्या बाहेर आहे. Amen. आमेन. But Christians don't use authority. पण ख्रिस्त लोक अधिकार They वापरत नाही. think someone outside the house is more powerful than me. आणि त्यांना असं वाटतं घराच्या बाहेर कोणीतरी आहे जो माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. Here is why many Christians are not blessed. आणि इकडेच अनेक ख्रिस्त लोक आशीर्वादित होत Because नाही. they think someone can do it for me. कारण त्यांना असं वाटतं कोणीतरी माझ्यासाठी करेल. But know this. पण हे जाणून घ्या You are closer. तुम्ही जवळ आहात. Amen. आमेन. You can say this is my place. आणि तुम्ही म्हणू शकता ही माझी जागा आहे. But I cannot say that is my place. पण ती मी म्हणू शकत नाही ही माझी जागा आहे. It belongs to you. ती तुमची आहे. You have more power, authority than me. आणि माझ्यापेक्षा अधिक तुमच्याकडे सामर्थ्य अधिकार The आहे. others won't tell you this, but I am telling you this. आणि इतर तुम्हाला सांगणार नाही पण मी तुम्हाला सांगत आहे. Because others may not want you to know this. आणि एखाद्यास इतरांना तुम्हाला नको हे तुम्ही जाणून घ्यावं. Otherwise, you will do everything you will not recognize them. आणि नाही तर मग तुम्ही सरळ कराल तुम्ही त्यांना ओळखणार देखील नाही. See, I want to tell all the truth to you. आणि मला सर्व सत्य तुम्हाला सांगायचं आहे. I don't care for myself whether you honor me or not.
आणि मला काळजी नाही तुम्ही माझा मान करता की I नाही. want to give the word. मला देवाचा शब्द सांगायचा आहे. See, you are more powerful. पहा तुम्ही अधिक सामर्थ्यशाली आहात. Suppose you are staying in a region आणि एखाद्या तुम्ही एका परिसरात and I राहताय come from another region. आणि मी दुसऱ्या परिसरात येतो. I have revelation माझ्याकडे प्रकटीकरण how आहे to pray. की कसं प्रार्थना करावी. But you know one thing, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, if I come to your region, जर मी तुमच्या परिसरात I आलो have to take one person मला एका व्यक्तीला घ्यावं of लागेल that region. त्या परिसराचा I have to give him that revelation, आणि मला ते प्रकटीकरण त्याला द्यावं make him लागेल to agree, आणि त्याला सहमत मला करावं and लागेल with agreement, I pray. आणि मग सहमतीने मी प्रार्थना करेन. Amen. आमेन. Because that region belongs to you, कारण तो परिसर तुमचा आहे, not to me. माझा नाही. I have power, माझ्याकडे सामर्थ्य आहे but you can resist it. पण तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकता. See, your will is different, my will is different. तुमची इच्छा वेगळी माझी इच्छा वेगळी आहे. Even in prayer, आणि प्रार्थनेत देखील I cannot force my will on you to pray आणि माझी इच्छा तुमच्यावर मी लादू शकत नाही प्रार्थना करण्यासाठी unless you open your will to receive. जोपर्यंत तुमची इच्छा तुम्ही उघडकीस करत नाही स्वीकार करण्यासाठी. I may have faith to pray for you आणि माझ्याकडे विश्वास असेल तुमच्यासाठी प्रार्थना based करण्यासाठी on your will to receive. आणि तुमची इच्छेच्या आधारे स्वीकार करण्यासाठी. Are you understanding this? तुम्हाला हे समजलं काय? If that was not the case, जर ही स्थिती नसती I have right over every person. मग माझ्याकडे सर्व लोकांवर अधिकार आहे. By my own will, माझ्या स्वतःच्या इच्छेने I will command everyone to come to heaven. आणि मी सर्वांना आज्ञा करीन स्वर्गात या. तुमको आने का या नहीं आने का वो कौन पूछता तुमको? मेरा इच्छा चलने वाला. सब लोग स्वर्ग में जाओ, मेरा इच्छा है. Hello? Does it work over that like that? आणि ते असं काम करतं का? I have authority over Satan and demons. माझ्याकडे अधिकार आहे सैतान आणि दुरात्म्यांवर. You have authority over Satan and demons. तुमच्याकडे देखील अधिकार आहे सैतान You have दुरात्म्यांवर. not been given right over human beings. पण आपल्याला मानवांवर हक्क किंवा अधिकार दिला नाही. Amen. Amen. So that's the greatest hindrance for human beings to receive. आणि हे सर्वात मोठा अडथळा आहे मनुष्यासाठी स्वीकार करण्यासाठी. Amen. God cannot bypass your will. आणि प्रभू तुमच्या इच्छेला ओलांडून जाऊ शकत नाही. If you don't agree, जर सहमत तुम्ही होत it won't नाही happen. मग ते घडत नाही. If that was not the case, जर ही स्थिती अशी बाब God नसती could take the whole world to heaven. मग प्रभू सर्व जगाला स्वर्गात घेऊन गेला Whether you असता. believe or not, तुम्ही विश्वास धरू न whether धरू, you permit or not, तुम्ही परवानगी देऊ न देऊ, He can use His sovereign authority तो त्याच्या अधिकाराचा वापर करू शकेल and take everyone to heaven. आणि मग तो सर्वांना स्वर्गात घेऊन जाऊ शकेल. Hello? Or Satan can use his authority, किंवा मग सैतान त्याचा अधिकार वापरू शकेल, whether you're willing or not, मग तुमची इच्छा असो नसो to attack all of you तुम्हा सर्वांवर हमले करू शकेल or take all of you to hell. की सर्वांना तो नरकात घेऊन जाऊ See, शकेल. it doesn't work that way. पण हे असं काम करत नाही. Amen. Did you Amen. understand this? तुम्हाला हे समजलं? Okay. See, these are the knowledge you need to have when you're praying. आणि जस्ट तुम्ही प्रार्थना करता हे ज्ञान तुमच्याकडे असावं That's very important. आणि महत्वाचं आहे. Now, today I want to teach you, I taught in Pimpri, आणि मी पिंपरीत शिकवलं तुम्हाला हे शिकवायचं आहे. you need to know how to pray in a right way. आणि तुम्ही हे जाणून घ्या योग्य प्रकारे कशी प्रार्थना करावी. You cannot just pray to pray. आणि फक्त प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना करू Praying नये. is not just for praying. Praying is not just for praying, आणि or प्रार्थना- praying is not just to pray. प्रार्थना फक्त प्रार्थना करण्यासाठीच अशी नाहीये. It's not a religious obligation. प्रार्थना किया गया, हाँ मैं एक मिनट मैं प्रार्थना करता हूँ. It's not that way. आणि ही धार्मिक परंपरा नाही की मला प्रार्थना करावी लागेल. Praying is to get answers. प्रार्थना उत्तर मिळवण्यासाठी आहे. Amen. आमेन. You just don't pray as a religious obligation. आणि एक धार्मिक कार्य म्हणून आपण प्रार्थना करत नाही. You know, some people take it as a very religious obligation. आणि काही लोक त्याला एक धार्मिक परंपरा अशी घेतात. Every day I'll pray. रोज मी प्रार्थना Every करेन, day I'll read the Bible. रोज मी बायबल If I वाचेन. do all this, I'll be blessed. जर मी हे केलं तर मी आशीर्वादित होईन. That is religious obligation. आणि हे धार्मिक परंपरेसारखं आहे. Keeping some rules and laws and regulations. आणि काही नियम अटी अशा गोष्टी ठेवणं. It's a relationship. आणि हे एक नातं आहे. Hello. Don't forget, आणि विसरू नका we are in a relationship आपण त्या नात्यामध्ये with आहोत. God. देवाबरोबर He एका is नात्याने. our Father, my Father. तो आपला आणि तो माझा पिता आहे. I am His child. मी त्याचं लेकरू आहे. I am not a servant to work to get wages. आणि वेतन मिळवण्यासाठी मी काही चाकर नाही, मला काम करावं लागेल. Amen. I am His child. मी त्याचं लेकरू आहे. Everything that belongs to Him belongs to me. आणि जे काय त्याचं आहे ते माझं आहे. I am a heir of God and co-heirs with Christ. आणि मी ख्रिस्ताचा वारस, मी देवाचा वारस आहे आणि ख्रिस्ताबरोबर सहवारस Which आहे. means everything that is His is mine too. याचा अर्थ जे काय त्याचं आहे ते माझं देखील आहे.
Amen. Amen. Not because I deserve, आणि मी योग्य आहे म्हणून नाही, but by the right of sonship. पण पुत्रत्वाच्या हक्कामुळे. That's what the Bible says. आणि असं बायबल सांगतं. You have the power to become the child of God. तुमच्याकडे सामर्थ्य देवाचं The लेकरू right होण्याचा, to become a child of God. देवाचं लेकरू होण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. By that right, you're heirs of God. आणि त्या अधिकाराने तुम्ही देवाचे वारस आहात. A heir of God can say, all that is yours is mine. आणि जो देवाचा वारस म्हणू शकतो, जे तुझं आहे ते माझं आहे. Amen. Amen. Develop that relationship. आणि अशा प्रकारचं नातं स्थापित करा. Don't develop that religious kind of mentality. आणि अशी धार्मिक मानसिकता ठेवू नका. You know, many are very religious. आणि अनेक लोक खूप धार्मिक असतात. थोड़ा हंसा बिसा, बहुत हंसता है. You know, I was like that. आणि मी असा होतो, I know it. मला माहित आहे. When I was new in the Lord, आणि ज्या प्रभूत मी नवीन होतो, we were taught more of religion. आणि अधिक धर्म आम्हाला शिकवला होता. So when I saw a group of Christians, आणि ज्यास मी एका ख्रिस्ती गटाला पाहायचो, joyful, आनंदी गट, and one of the pastors there also was joyful. आणि त्यांच्यातलं पाळक देखील एकदम आनंदी असे, I was just joyful, happy and walking. आणि एकदम आनंदाने ते चालत असे. With my religious mentality, आणि माझ्या धार्मिक मानसिकतेने I said, so look at this fellow. मी त्यांच्याकडे He's a म्हणायचो, Christian. पहा, He's laughing ख्रिस्ती लोक पहा हसतायत, like a worldly person. एका जगिक लोकांसारखं. See, I put him down. आणि मी त्यांना खाली लिखायचो. That's why I know it. म्हणून मला माहित आहे. I know what is to be a Christian without life. आणि मला माहित आहे ख्रिस्ती जीवनाशिवाय असणं काय असतं. I know what is to be a Christian with life, but in the law. आणि मला माहित आहे एक ख्रिस्ती जो जीवनामध्ये आहे पण नियमशास्त्रामध्ये आहे तो कसा असतो. I know what is to be a Christian being in the law and grace mixture. आणि मला माहित आहे की एक ख्रिस्ती जो नियमामध्ये आणि कृपेमध्ये मिश्रित जीवन जगत And I आहे. also know a Christian who has life of Christ and knows grace. आणि मला माहित आहे ख्रिस्ती कसा असतो जो जीवन त्याचा प्रभूचं आहे आणि कृपेमध्ये जगतो. God let me pass by through all these. आणि प्रभू मला या सर्व गोष्टीतनं घेऊन And गेला. I've seen every life there. आणि मी प्रत्येक जीवन तिकडे पाहिलंय. Amen. आमेन. Now I know what it is. आता मला माहिती आहे काय आहे True living. खरंच जगणं. Amen. Amen. See, God wants us to be joyful. प्रभूला हवे आपण आनंदी असावं. A Christian should be the most joyful person. आणि एक ख्रिस्ती सर्वात आनंदी व्यक्ती असावा. Didn't Jesus say, आणि येशू बोलला ना, ask and you shall receive, मागा म्हणजे मिळेल, that your joy may be full. जेणेकरून तुमचा आनंद पूर्ण होईल. He wants to be full of joy. आणि त्याला हवं तुम्ही आनंदाने पूर्ण When असावं. your needs are not met, how can you be joyful? आणि जर तुमच्या गरजा पूर्ण होत नाही मग तुम्ही आनंदी कसे असाल. Amen. God expects for you to be joyful. आणि प्रभू अपेक्षा करतो तुम्ही आनंदी असावं. But how can you be joyful if your needs are not met? आणि जर तुमच्या गरजा मग पूर्ण होत नाही तुम्ही आनंदी कसे That असाल. means God is not holding your needs. याचा अर्थ प्रभू तुमच्या गरजा धरून He ठेवत wants नाहीये. to see his children always joyful. आणि त्याला हवे त्याची लेकरं नेहमी आनंदी असावी. In the presence of the Lord is fullness of joy. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी आहे. Your joy is not dependent on someone else. आणि तुमचा आनंद इतरांवर अवलंबून असतो. You don't need a joker to make you laugh. आणि तुम्हाला जोकरची गरज नाही. You can laugh it out आणि त्याच्याशिवाय तुम्ही हसू by your शकता own self. स्वतःहून. Don't wait for someone to make you joyful. आणि कोणीतरी तुम्हाला आनंद करेल त्याची वाट पाहू नका. You have your own will. तुमच्याकडे स्वतःची They इच्छा आहे. have their own will. त्यांच्याकडे त्यांची इच्छा आहे. Don't give your will to them आणि तुमची इच्छा त्यांना देऊ नका. and make them run your life. आणि तुमचं जीवन त्यांना चालू देऊ नका. ऐसा some people say, नहीं किधर का खुश यार, इतना परेशान किया उसने. अच्छा तो तुम्हारा इच्छा उसको दिया है क्या चलाने को? वो परेशान किया इसके लिए तुम परेशान. उसने ऐसा बोला इसके लिए मैं ऐसा. मेरा मुंह क्यों छोटा, उसने ऐसा बोला करके. अरे you have your own will, he has his own will. आणि तुमच्याकडे तुमची इच्छा आहे त्यांच्याकडे त्यांची इच्छा आहे. Amen. आमेन. You be joyful. तुम्ही आनंदी राहा. And in one sense love yourself too. आणि एका अर्थाने स्वतःवर देखील प्रेम करा. If you are not better, जर तुम्ही उत्तम your नसाल environment will not be good. मग तुमचं वातावरण चांगलं नसेल. Amen. आमेन. Know how to love yourself too. आणि स्वतःवर कसं प्रेम करायचं हे देखील Some people शिका. say, I have stopped living. Now मेरे लिए मैं नहीं जीता हूँ, मेरे बच्चों लोग के लिए जीता हूँ. तुम मर जाएगा जल्दी. हम लोग उससे बहुत अच्छा बात कर रहे हैं हम लोग. You know, Christians they talk all emotions, not faith. आणि ख्रिस्ती लोक भावनेन जास्त बोलतात, विश्वास बोलत नाही. Why I should live now? Now I'm living only for my children. आता मी का जगावं, मी फक्त लेकरांसाठी जगतोय. Why you don't want to live?
का तुम्हाला जगायचं नाहीये? You think that will give honor and respect and much appreciation? आणि त्यांना असं वाटतं की खूप त्याच्यामुळे मान आदर मिळेल, कौतुक मिळेल. Stop living the show of life. आणि देखाव्याचं जीवन बंद Live करा a real natural life as you are. आणि एक खरं नैसर्गिक जीवन जगा जसं तुम्ही आहात. Who told you to hate yourself? कोणी तुम्हाला स्वतःचा द्वेष करायला सांगितलं? If you cannot love yourself, you cannot love others too. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तुम्ही इतरांवर प्रेम करू शकत नाही. If you're not blessed, how can you be a blessing to others? आणि जर तुम्ही आशीर्वादित नाही, मग तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद कसे व्हाल? Amen. Don't put on others. उसके वजह से ऐसा मत बोलो कभी भी, मेरा वाइफ की वजह से, हस्बैंड की वजह से, कैसा भी रहो वो लोग, तुम खुश रहो. And bring joy in the house. आणि घरामध्ये तुम्ही आनंद घेऊन या. Amen. Amen. Don't embrace grief. आणि कुठल्याही दुःखाला आलिंगन देऊ Don't नका. embrace discouragement. आणि निराशतेला तुम्ही आलिंगन देऊ Don't नका. embrace negative emotions. नकारात्मक भावनेनं आलिंगन देऊ Keep नका. it far from you. तुम्हापासून लांब ठेवा. I know it. मला माहिती आहे. What happens if we embrace all this? आणि या गोष्टीला जेव्हा तुम्ही आलिंगन द्याल, काय गोष्टी घडतील It will not leave you. ते तुम्हाला सोडणार It नाही. will stick like a gum to you. आणि एका चिकट गम सारखं तुम्हाला चिटकून These राहील. negative things, they love you so much, they'll stick to you closer. आणि या नकारात्मक गोष्टी तुम्हाला त्यांना इतकं आवडतं तुम्ही की ते तुम्हाला चिटकून राहतील. You push it also, it won't go. आणि तुम्ही ढकलून जरी लावायचा प्रयत्न कराल ते जाणार नाही. Live joyfully. आनंदी जगा. Amen. आमेन. Live happily. आनंदी जगा. The joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. See, that means God wants you to be joyful so that His strength is released in your life. आणि प्रभूला हवे तुम्ही आनंदी असावा जेणेकरून त्याचं बळ तुमच्या जीवनात मोकळं होईल. Live a natural life. आणि एक नैसर्गिक Live जीवन a जगा. balanced life. एक समतोल जीवन जगा. Both are important. दोन्ही महत्वाचे. Natural, spiritual. नैसर्गिक आत्मिक. Many years back, अनेक वर्षापूर्वी when I was making a message for the family, आणि एका कुटुंबासाठी संदेश तयार करत होतो. I asked Holy Spirit, मी पवित्र आत्म्याला विचारलं which is important? कुठलं महत्वाचं आहे? Natural family or spiritual family? नैसर्गिक कुटुंब का आत्मिक कुटुंब? He said, both are important. आणि पवित्र आत्मा म्हणाला दोन्हीही महत्वाचे आहेत. The natural family is also important, the spiritual family is also important. नैसर्गिक कुटुंब महत्वाचे आणि आत्मिक देखील महत्वाचे आहे. And then he told me, आणि मग त्यांनी you सांगितलं must put boundaries. आणि मग तुम्ही त्याला मर्यादा Don't टाकले go पाहिजे. beyond that. त्याच्या बाहेर जाऊ नका. Limit yourself. स्वतःला मर्यादित करा. Amen. Amen. इधर का समय उधर देने का, उधर का समय इधर देने का, या उधर समय नहीं देने का, इधर देने का, या इधर का समय पूरा उधर देने का, वैसे सब नहीं करने का. Put a boundary. आणि त्याला मर्यादा घाला. Many men of God आणि अनेक देवाचे सेवक have no boundaries. आणि त्यांनी मर्यादाच घातले नाही. They have become over spiritual, आणि ते अधिक आत्मिक झालेत. gone out of the natural, नैसर्गिकच्या बाहेर गेले and their natural family failed आणि त्यांचे नैसर्गिक कुटुंब अपयशी ठरलं and gave a wrong example आणि एक चुकीचं उदाहरण त्यांनी दिलं to the church and outsiders. मंडळीला आणि बाहेरच्यांना देखील. Amen. Their family is suffering in grief. आणि त्यांचं कुटुंब त्रास सोसत आहे दुःखामध्ये. Even their heart is not happy. आणि त्यांचं हृदय देखील आनंदी नाही. But they did all this for the ministry. पण त्यांनी या सर्व गोष्टी सेवेसाठी केल्या. One can also make a ministry an idol. आणि एखादा व्यक्ती त्या सेवेला एक मूर्तीसारखं बनवेल. Yes. होय. You can even make your natural family idol or spiritual family idol. आणि तुमच्या आत्मिक किंवा नैसर्गिक कुटुंबाला देखील एका मूर्तीसारखं बनवाल. Many don't know their limitations. अनेकांना त्यांच्या मर्यादा माहित नाही. We have the natural life and the spiritual life. आपल्याकडे नैसर्गिक जीवन आहे, आत्मिक जीवन The देखील आहे. natural wisdom, spiritual wisdom. नैसर्गिक सुज्ञता, आत्मिक Take सुज्ञता. care of both of these. आणि दोघांचीही काळजी घ्या. Give proper time to both. दोघांनाही योग्य वेळ द्या. Amen. Amen. नहीं मेरे को टाइम ही नहीं वाइफ तेरे लिए, हस्बैंड मेरा मिनिस्ट्री इंपॉर्टेंट है. अरे you will lose your family. मग तुमचं कुटुंब तुम्ही गमावून बसाल. Then you will have bitterness in your heart. मग तुमच्या हृदयात कडूपणा येईल. How can you minister to a spiritual family? मग आत्मिक कुटुंबाची सेवा कशी कराल? Amen. That's why many leaders have divorced their wives. आणि म्हणून अनेक पुढाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला Because सोडलंय. they didn't have revelation in this area. कारण या भागात त्यांच्याकडे प्रकटीकरण नव्हतं. They didn't put boundaries. त्यांनी या मर्यादा घातल्या नव्हत्या. See, these are very important things. आणि या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. Everyone has equal time. आणि प्रत्येकाला योग्य वेळ आहे. God created time प्रभूने वेळेचा निर्माण केलाय for this world. या जगासाठी. That's why He put the sun and moon and all those things. आणि म्हणून त्यांनी सूर्य चंद्र या सर्व गोष्टी घातल्या That we use it properly. की आपण व्यवस्थित याचा उपयोग करावा. What if there was no time? आणि जर वेळच नसती तर मग काय झालं असतं? तुम 10 दिन के बाद एक बार प्रेयर करेगा, तुमको क्या मालूम है? नहीं, एक दिन प्रेयर किया था मैं. Now you have a time. आता तुमच्याकडे वेळ आहे. You know. तुम्हाला माहित आहे Did you pray today or not? की तुम्ही आज प्रार्थना केली की नाही? Amen. आमेन.
Did you read the Bible or not? तुम्ही बायबल वाचलं की नाही? Don't say, when I have time, I will read the Bible. जसं म्हणू नका मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच मी बायबल वाचेन. You will never get time to do spiritual things. मग आत्मिक गोष्टी करायला तुम्हाला कधीच You वेळ have मिळणार to नाही. take out time. तुम्हाला वेळ काढावा लागतो. Don't say, God knows everything. आणि तुम्ही म्हणू नका प्रभूला सर्व माहिती आहे. That's the easiest way. आणि ते सर्वात सोपा You मार्ग आहे. know, God knows everything. How busy I am. He knows I have no time. आणि प्रभूला माहिती आहे मी किती व्यस्त आहे, त्याला माहिती आहे माझ्याकडे वेळ नाहीये. And some believers say, Amen. Yes, 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 yes. God knows everything. आणि काय विश्वास म्हणतात होय प्रभूला माहिती आहे. You know, many years back, अनेक वर्षापूर्वी one believer doctor had come. आणि एक विश्वासू डॉक्टर आले होते. I said, you don't come to church. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही मंडळीला येत नाही? He said, you know, Pastor, I have no time. आणि ते म्हणाले पास्टर तुम्हाला माहिती आहे मला I वेळच said, you नाही. have time to eat food. आणि मी म्हणत तुम्हाला जेवायला वेळ आहे, You have time for all other things. इतर गोष्टींसाठी You वेळ don't आहे, have time for the Lord. आणि प्रभूसाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. Did he like it? त्यांना ते आवडलं का? He didn't like it. त्यांना ते आवडलं नाही. But someone has to tell the truth, no? पण कोणाला तरी सत्य सांगायला Everyone लागेल. wants to be in the good books. जर सर्वांना चांगल्या पुस्तकाचं राहायचंय तर By being in good books, they don't share the truth. आणि चांगल्या पुस्तक राहून मग तुम्ही सत्य सांगत So नाही. someone has to become bad so that truth is released to them. मग कोणाला तरी वाईट व्हावं लागतं सत्य सांगण्यासाठी. So after that, he never came. मग त्याच्यानंतर ते आलेच नाही. See, people don't like the truth. लोकांना सत्य आवडत नाही. लोग ऐसा मांगता तुम ऐसा बोलो कि मेरे को खुश करे, ऐसा सच्चाई मत बोलो कि मेरे को हर्ट होए. You will never learn. मग तुम्ही कधी You शिकणार नाही. must learn the truth. तुम्ही सत्य शिकले पाहिजे. Amen. आमेन. In fact, Holy Spirit gave me a way how to speak all this. आणि पवित्र आत्म्याने एक मला एक पद्धत सांगितली कसं या Don't गोष्टीविषयी tell बोलायचं. the name of that person त्या व्यक्तीचं नाव घेऊ नको. and see that it is little far off. आणि पहा की थोडंसं दूरच आहे. See that it happened many days back, आणि पहा की ते खूप दिवसापूर्वी घडलंय. and then you can speak. आणि मग तू बोलू शकतोस. So that is the way he told me. Okay. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. Okay. So we, use your wisdom. मग तुमच्या सुज्ञतेचा वापर Don't throw करा. away your natural wisdom. तुमची नैसर्गिक सुज्ञता वापरू Both नका. are important. दोघे महत्वाचे आहेत. Be wise. आणि सुज्ञ राहा. घर में प्रॉब्लम रहेगा, उधर भी प्रॉब्लम आएगा. उधर भी संभालो, इधर भी संभालो. Amen. खुद को भी संभालो, बच्चे लोगों को भी संभालो. See, for your children you can only pray. आणि लेकरांसाठी तुम्ही प्रार्थना When करू they शकता. become mature, जास्त प्रौढ होतील you cannot force them. तुम्ही बळजबरी त्यांच्यावर करू Even शकत the नाही. law of the land will not allow us to force them. आणि या भूमीचा जो नियम आहे आपल्याला परवानगी देत नाही बळजबरी करण्याचा. That's why no one can blame their parents. म्हणजे कोणीही आई वडिलांना दोष लावू शकत नाही. Parents ऐसा है इसके लिए बेटा ऐसा है या बेटी ऐसा नहीं हो सकता है. See, they have a maturity age. आणि त्यांच्याकडे एक प्रौढपणाचं वय आहे. Before the maturity, you can beat them, you can scold them, you can discipline them. आणि प्रौढ वयाच्या आधी तुम्ही ओरडू शकता, शिस्त लावू शकता, But मारू when they शकता. grow beyond the age of maturity, पण एकदा प्रौढपणाच्या वयाच्या पुढे we can only give them advice. आपण त्यांना सल्ला देऊ शकतो. Amen. We cannot force them. बळजबरी करू शकत नाही. So children make mistakes. म्हणून लेकरं चुका So it's करतात. not because of the parents' faults. आणि आई वडिलांच्या चुकांमुळे As I नाही. told you, जसं मी God सांगितलं has not given us the right over human beings. प्रभूने आपल्याला मानवांवर अधिकार दिला नाही. If God had given right over human beings, जर प्रभूने असा अधिकार दिला असता I would have made everyone to go to heaven. मी सर्वांना स्वर्गात घेऊन गेलो असतो. Amen. आमेन. See, you have your own will. तुमच्याकडे स्वतःची इच्छा आहे. I can give you the word, मी शब्द देऊ शकतो but you have to decide. पण तुम्हाला ठरवावं लागेल. Amen. Amen. Okay. So even though in reading the word, आणि बायबल वाचण्यामध्ये देखील many people don't know how to read the word. अनेकांना माहित नाही बायबल कसं वाचावं. In one scripture, आणि एका अध्यायामध्ये they take one scripture. आणि ते एक वचन घेतील. In that one scripture, त्या एका वचनामध्ये God may be speaking to various kinds of people. आणि प्रभू वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोलत असेल. It could speak to the unsaved. आणि ते न तारलेल्या लोकांशी बोलत असेल. It could speak to the believers. ते विश्वासू लोकांशी बोलत असेल. It could also speak to the immature believers ते जे विश्वासू लोकांशी बोलत असेल जे प्रौढ नाही or mature believers. किंवा त्यांच्याशी बोलत असेल जे प्रौढ आहेत. You need to rightly divide the word of truth. तुम्ही सत्याच्या वचनाला व्यवस्थित विभाजलं पाहिजे. Amen. See if that scripture, any word speaks to you. आणि पहा की कुठलाही अध्याय वचन तुमच्याशी बोलत आहे का. If none of those words are speaking to you, जर कुठलेही त्यातले शब्द तुमच्याशी बोलत you can नसतील learn from it. तुम्ही त्यातनं शिकू शकता. But it's not for you. पण हे तुमच्यासाठी नाहीये. Don't take others' medicines for yourself. आणि दुसऱ्यांचे औषधं तुमच्यासाठी घेऊ नका. Know what is yours. आणि तुमचं काय ते तुम्ही जाणून घ्या. That is the basic way you must read the Bible. आणि मूलभूत
पद्धत आहे, तुम्ही बायबल वाचली Not only पाहिजे. that, आणि हेच नाही, when you take a scripture, जसं तुम्ही एक अध्याय वचन घ्याल. once I was reading a scripture. आणि एकदा मी एक वचन वाचत होतो I told Holy Spirit, I don't understand this properly. आणि मी पवित्र आत्म्याला विचारलं, मला हे व्यवस्थित समजत नाही. Holy Spirit said, पवित्र आत्मा because बोलला, that is all that is in that verse. कारण हे या वचनामध्ये इतकंच आहे. Now what you do is, आता तू असं you कर, ask me, तुम्हाला विचार, I will tell you which scripture to be added. आणि मी कुठलं, मला विचार की त्यात कुठल्या वचनाची भर घालायची. Amen. Amen. And then he gives a scripture. आणि मग तुम्हाला आणखी एक वचन देईल I add to it. आणि त्याच्याशी तुम्ही त्यात भर घालाल. I can see clearer. आणि मग आता मला स्पष्ट दिसतंय. Amen. Amen. I can see clearer. मला आता स्पष्ट He दिसतंय. says, wait. तो म्हणाला, थांब, I will not give a scripture so soon. मी इतका पटकन तुला ते अध्याय देणार नाही. You get this right. तू हे व्यवस्थित पहिलं समजून घे Understand this well. आणि हे चांगलं समजून घे. And when you have understood, आणि मग तुला हे he समजलं, will give you another scripture. मग तो तुम्हाला आणखी वचन देईल. Add to it. मग त्यात आणखी भर घाला. Now what you can see. आता तुम्ही काय पाहू शकता? Oh my, I'm seeing greater things. आणि मी आता मोठ्या गोष्टी पाहत आहे. Amen. Amen. See, that is the way you read or preach the word of God. आणि अशा प्रकारे तुम्ही वाचता बायबल किंवा देवाच्या शब्दाचा प्रचार करता. Amen. Amen. It's not easy. आणि हे काय सोपं नाहीये. It takes hours and hours. आणि त्याला तासन तास लागतात. Sometimes 3 o'clock I sit in the night कधी कधी रात्री 3 वाजता मी बसतो to get the word. आणि शब्द मिळवण्यासाठी. Amen. Amen. Christians have not spent that much time. आणि ख्रिस्ती लोकांनी इतका वेळ घालवला नसेल. ऊपर ऊपर सी में पत्थर ही मिल सकता है. जितना डीप गए उधर रूबीज, एमरल्ड, सब प्रेशियस स्टोन्स मिलेगा. Amen. You need to take time. तुम्हाला वेळ घ्यावा लागेल. Amen. Amen. Okay. Now last time I was also sharing some secrets to prayer. आणि मागच्याच मी काही प्रार्थनेचे गुपित विषयी सांगत होतो. One of them is asking our Father in Jesus' name. आणि एक आहे पित्याला मागणं येशूच्या नावात. Because in John 16:23 and 24 Jesus said, कारण योहान 16:23 आणि 24 in मध्ये येशू बोलला. that day, आणि त्या दिवशी, not the day he was there, आणि त्या दिवशी नाही, ज्या दिवशी तो होता he had come to do the work of salvation. आणि तो तारणाचं काम पूर्ण करण्यासाठी आला होता. But he said he was speaking on that day. आणि तो त्या दिवसाविषयी बोलत When he होता. finishes the work of salvation, आणि ज्या दिवशी तो तारणाचं काम पूर्ण so that करेल, means that day is different from today. याचा अर्थ तो दिवस आजच्या दिवसापेक्षा वेगळा आहे. Where are you living? तुम्ही कुठे जगत आहात? In that day त्या दिवसामध्ये or today? का आजच्या दिवसामध्ये? Are you seeing this? तुम्ही पाहताय का? The Lord was speaking that you're going to do differently that day. आणि प्रभू म्हणत होता की तुम्ही त्या दिवशी वेगळ्या गोष्टी कराल. This day you did this, या दिवशी तुम्ही या गोष्टी केल्या you cannot do that today. आणि त्या गोष्टी आज करू शकत नाही. Neither can you do that day today. आणि त्या दिवसाच्या गोष्टी आज तुम्ही करू शकत नाही. Amen. Amen. So every generation is different. आणि मग प्रत्येक जी पिढी आहे वेगळी आहे. The way God functions is different. आणि ज्या प्रकारे प्रभू काम करतो ते वेगळं आहे. Because Christians don't know all this, कारण ख्रिस्ती लोकांना या गोष्टी माहित नाही. they use that day or today. आणि ते त्या दिवसाच्या गोष्टी आज वापर करतात. It won't work. मग ते काम करत नाही. Let me tell you one more secret. आणखी एक गुपित Even सांगू in द्या. the future, आणि भविष्यामध्ये देखील it will be more than today. आणि आजपेक्षा अधिक असेल. Why does God do that? का प्रभू असं करतो? So we are dependent on Holy Spirit. जेणेकरून आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून असू. See, the same word, आणि तोच शब्द the same Bible, आणि तेच बायबल, but it speaks to different days, आणि ते वेगवेगळ्या दिवसांसाठी बोलतं. to different people, आणि वेगवेगळ्या लोकांशी to बोलतं. different generations. वेगवेगळ्या पिढींशी बोलतं. The same Bible. आणि तेच बायबल. Amen. आमेन. How they saw it, त्यांनी कसं पाहिलं, we cannot see it that way. आपण तशा प्रकारे पाहू शकत What नाही. we are seeing, आणि आज आपण जे पाहत आहोत they cannot see, ते पाहू शकत नाही or they could have not seen किंवा it. त्यांनी पाहिलंच नसतं. See, Jesus differentiated here. आणि येशूने इकडे वेगळं केलं होतं. See, पहा, this is the way you need to understand the Bible. अशा प्रकारे तुम्ही बायबल You समजले just read पाहिजे. the Bible, acha, acha, praise God, amen. No, 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 no. No. Jesus said, in that day, आणि येशू बोला त्या दिवशी, you ask me nothing. त्या दिवशी तुम्ही मला काहीच मागणार देखो, नाही. आज बोल रहा है उनको, आज तुम मेरे साथ मांगता था, मेरे साथ बात करता था, मैं देता था तुम्हारे को, वो ठीक है, बट उस दिन मेरे को नहीं मांगने का. हेलो, look at this. पहा, See the change. तो बदल पहा.
You know, some Christians who are there for some days and they say, oh, we know the Bible, they left the church. आणि काही ख्रिस्ती लोक थोडे दिवस असतात म्हणतात मला बायबल माहिती आहे, ते सोडून जातात. No, a preacher should keep on knowing what Holy Spirit is saying today. आणि प्रचारकांना नेहमी माहित असावं की पवित्र आत्मा आज काय बोलत आहे. Today is different from that day. त्या दिवसापेक्षा आजचा दिवस वेगळा आहे. People are taking those message for today. आणि लोक त्या दिवसाचे संदेश आज घेत आहेत. That man of God prayed that way. आणि त्या मनुष्याने तशी So प्रार्थना I केली. will pray like that. म्हणून मी तशी प्रार्थना करेन. David prayed like that. दाविदाने तशी प्रार्थना Solomon केली. prayed like that. शल्मोनाने So तशी I प्रार्थना will also केली. take that same and pray today. मी देखील तेच घेऊन आज तशीच प्रार्थना करीन. No. नाही. Jesus said, you prayed like this, no? येशू बोला तू अशी प्रार्थना केलीस ना, That day you're not going to pray like this. त्या दिवशी तू अशी प्रार्थना करणार नाहीस. Hello? Look at this. पहा, Then how can you take these people's prayer that they prayed that time today? मग त्या लोकांची प्रार्थना जी त्यांनी त्यावेळेस केली, त्या दिवशी केली, आज तुम्ही कशी घेऊ शकाल? Hello? Are you seeing this? तुम्ही पाहताय Because का? someone says, Bible में लिखा है. ये religious, I know how religious people talk. मला माहिती आहे धार्मिक लोक कसं बोलतात. I know very well. मला माहिती आहे व्यवस्थित कसं Anyone who बोलतात. comes and the behavior and the talking I understand very religious. आणि कोणी जेव्हा येतं त्यांचं वर्तणूक, त्यांचं बोलण्यावरून समजून And येतं की I ते know धार्मिक आहेत. they will struggle in life. आणि मला माहिती आहे ते जीवनात संघर्ष करतील. It will not be easy. आणि मग इतकं सोपं त्यांच्यासाठी नसेल. जितना उन लोग करते उतना अड़चन आएगा और स्ट्रगलिंग रहेगा उनका लाइफ. I know people may not like it what I'm saying, but this is the truth. मला माहिती आहे लोकांना आवडणार नाही जे मी सांगत आहे, पण हे सत्य आहे. God did so much work for you, everything that He did, that you should not struggle. आणि प्रभूने सर्व काही काम तुमच्यासाठी केलं जेणेकरून तुम्ही संघर्ष करू नये. Amen. आमेन. He says, I answer so that you be happy. आणि तो म्हणतो मी उत्तर देतो जेणेकरून तुम्ही आनंदी I असाल. want you to be happy. मला हवे तुम्ही आनंदी How असावं. can you be happy if your needs are not met? आणि जर मग तुमच्या गरजा पूर्ण झाल्या नाही, तुम्ही आनंदी कसे असाल? In one sense, He says you must be happy. Another sense, He is not giving you. आणि एका अर्थाने तो म्हणतो तुम्ही आनंदी असावं, दुसऱ्या बाजूने तो तुम्हाला देत नाहीये. तो तुम नहीं बोल सकते प्रभु तुम चाहता है मैं खुश रहूं, मग तुम देता नहीं, कैसा खुश रहूं? हेलो. Isn't it? होय की नाही? Use your brains. आणि तुमच्या बुद्धीचा वापर करा. Both are important. दोन्ही महत्वाचे आहेत. Natural wisdom, spiritual wisdom. नैसर्गिक सुज्ञता, आत्मिक सुज्ञता. Who is speaking to you? कोण तुमच्याशी बोलत आहे? Holy Spirit, पवित्र आत्मा, evil spirit, दुष्ट आत्मा, your spirit. तुमचा आत्मा. Discern it. पारखून घ्या. You know, hear my message about the babies I spoke, आणि बालकांविषयी जो मी संदेश दिला तो ऐका. which is very powerful, which I've added many more mysteries. आणि जे सामर्थ्यशाली होतं अनेक गुपित त्यात होतं. You know, why has some men and women of God seen hell? का देवाच्या सेवक सेविकांनी नरक And पाहिलं they saw in hell babies being tormented and tortured. आणि त्यांनी पाहिलं बालक त्या नरकामध्ये छळले जात होते. They have seen pastors in hell. आणि त्यांनी पाळक लोकांना नरकात पाहिलं. They have seen girls in hell because they wore jean pants. आणि ते नरकात त्यांनी तरुण मुलींना पाहिलं कारण त्यांनी जीन्स पॅन्ट घातल्या होत्या. Big men and women of God are speaking like this. आणि मोठमोठे देवाचे सेवक असे बोलतायत. I have a book माझ्याकडे एक पुस्तक आहे about these visions. आणि या दृष्टांतांविषयी. And I asked Holy Spirit, आणि मी पवित्र आत्म्याला विचारलं what is this, Lord? आणि हे प्रभू काय आहे? Have they seen it त्यांनी हे पाहिलंय का or not? का नाही पाहिलं? Or are they faking it? का ते असंच सांगत आहेत? Holy Spirit said, they saw it. पवित्र आत्म्याने सांगितलं त्यांनी पाहिलंय. They are not faking. आणि ते काय असंच सांगत नाहीये, They have seen it. त्यांनी पाहिलंय. I said, how is it possible? मग मी विचारलं हे कसं शक्य आहे That they saw babies in hell. की त्यांनी बालकांना नरकात Then he पाहिलं? said, मग तो म्हणाला Satan and demons have made a mock hell in the spiritual realm, आणि सैतान आणि दुरात्म्याने असे एक नरक आत्मिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे where they show them that the demons are torturing the children, आणि जिकडे त्यांना ते दाखवण्यात येतं की दुरात्मे लहान लेकरांना छळत आहे torturing the pastors, आणि त्या पाळकांना छळत आहे because they did something wrong. कारण त्यांनी काहीतरी चुकीचं केलं. Why does the devil do that? का सैतान असं करतो? That he wants to show God in a wrong picture, की त्यांना प्रभूला एका चुकीच्या चित्रात दाखवायचं that you don't like it. की जेणेकरून तुम्हाला ते आवडणार Naturally, नाही. a parent will say, आणि नैसर्गिक आई वडील म्हणतील, the one who lost his child, ज्याने आपलं लेकरू गमावलंय, he'll say,
How can God do that? की प्रभू असं कसं करू शकतो? मैं इतना प्रेम करता मेरे बच्चे को और बच्चे को टॉर्चर करता प्रभु, मेरे को ये प्रभु नहीं चाहिए. Some people have left their faith आणि काही लोक आपला विश्वास सोडून गेलेत because of these Christians. आणि या ख्रिस्ती लोकांमुळे. They have written books. आणि त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत I kept it one at home. आणि मी ते सर्व घरी ठेवलेत. 2 बाकी सब फेंक दिया, मैंने एक रखा सैंपल के लिए. कल कोई पूछा तो हम बताएंगे, देखो क्या लिखा है इसमें. Then Holy Spirit taught me about the babies. आणि मग पवित्र आत्म्याने मला बालकांविषयी शिकवलं. You know why I speak about rapture also? आणि का मी स्वर्गारोहणाविषयी बोलतो? I didn't tell you I have seen the rapture. आणि मी तुम्हाला सांगत नाही, पण मी स्वर्गारोहण पाहिलंय. I don't say all these things. आणि या गोष्टी मी This सांगत is not नाही important आणि या महत्त्वाच्या नाही आहे, because I have a desire to speak the word, कारण माझ्याकडे इच्छा आहे देवाचा शब्द सांगण्याचा, which is the most important. जो सर्वात महत्त्वाचा आहे. Amen. आमेन. When I say about the rapture, I can say it's so awesome. आणि ज्यास मी स्वर्गारोहणाविषयी सांगेन, मी म्हणेल मी खूप अद्भुत आहे ते. Awesome. खूपच अद्भुत आहे. I cannot even share what it is. आणि मी ते सांगूही शकत नाही ते कसं आहे. It is so gigantic. आणि ते किती मोठं आहे, In such a large scale, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ते आहे, which mankind has never seen it आणि जे मनुष्याने कधीच पाहिलं and नाही can ever see it. आणि कधीही ते पाहू शकत नाही. It's such a thing. ते इतकं अद्भुत आहे The best of the best. आणि सर्वात उत्तमातलं उत्तम. Amen. That's why I'm telling you, rapture will not take place now. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो स्वर्गारोहण आता घडणारच You know, नाही. many things which I prophesied, अनेक वेळा जस्ट मी संदेशवाणी करतो, many people didn't like it. अनेक लोकांना आवडलं When I नाही. spoke about Trump, they didn't like it. आणि जस्ट मी ट्रम्प विषयी बोललो त्यांना आवडलं But नाही. today also I have not backed it. पण अजूनही मी मागे Gone सरलो नाही behind. आहे. No. नाही. He will finish his 4th term. आणि त्याचा चौथा जो वेळ आहे 4 किंवा term. 4 terms they have, no? What do you call? 4 periods of years, no? आणि त्यांच्या 4 वर्षाचा जो कालावधी आहे तो पूर्ण करतील. He will do it ते पूर्ण करतीलच, because he's from God. कारण तो देवापासून आहे. Even if it doesn't happen that time, जरी त्यावेळेस ते घडत नाही, there is a reason. त्याला एक कारण आहे, It will happen. ते घडेल. Amen. आमेन. So this is mock hell. आणि मग हे एक नक्कल केलेलं नरक आहे. And Satan took these men and women of God आणि सैतान या देवाच्या सेवक सेविकांना घेऊन गेला and shown them, आणि त्यांना दाखवलं, so that they come here जेणेकरून ते इकडे येतील and write it, आणि ते लिहितील, that the Christian be deceived. जेणेकरून ख्रिस्ती लोक फसले जातील They get angry on God. आणि मग देवा रागिष्ट होतील. God is so full of compassion. आणि प्रभू इतका कळवळीने भरलाय, He loves as no parents love their children. आणि कुठलेही आई वडील लेकरांना प्रेम करत नाही तसा प्रभू प्रेम Why करतो. will he torture anyone? का मग कुणाला तो छळेल? Amen. Amen. Then I asked, also, how could the devil take them? मग सैतान त्यांना कसं घेऊ जाऊ You know, शकतो? there is a way to check. आणि तिकडे एक प्रकारे पद्धत आहे तपासण्याची, Every child of God must check. आणि प्रत्येक देवाच्या लेकरांनी तपासलं पाहिजे. When an angel comes to you, आणि जे पवित्र दूत तुमच्याकडे येतो, you must ask him, तुम्ही विचारावं, do you believe in God who sent Jesus आणि तू परमेश्वरावर विश्वास धरतोस का, ज्याने येशूला पाठवलं as a savior, Messiah, अनेक तारणारा मसीह म्हणून, who died on the cross, जो क्रूसावर मरण पावला, rose on the 3rd day, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, defeated Satan, सैतानाला पराजित and केलं seated right of the Father? आणि पित्याच्या उजव्या हाती बसलाय. Do you believe? तो विश्वास धरतोस काय? You know, in this area they won't say no. आणि या They won't भागामध्ये, say lies. आणि या भागात ते कधीच खोटं बोलणार नाही. I don't know what for. Maybe the Lord has put that boundary there. मला माहित नाही कशासाठी, पण प्रभूने तिकडे ती मर्यादा घातली If आहे. my child asks like this, जर माझ्या लेकरांनी असं विचारलं, you cannot tell lies. मग तू खोटं सांगू शकत नाहीस. They run off. मग ते पळून जातात. But if you don't ask, पण जर तुम्ही विचारत नाही, they'll take you, मग ते तुम्हाला घेऊन जातील, show you all wrong things. सरळ चुकीच्या गोष्टी दाखवतील. You know, last week I told you on Tuesday, आणि मागच्या मंगळवारी मी सांगितलं, the mother and daughter आणि ती आई आणि मुलगी going to a prophet. आणि एका संदेष्टाकडे जात होते, I have not checked that prophet's life, आणि त्या संदेष्टाचं जीवन तपासलं नाही, and demonized, आणि मग ते दुरात्म्याने ग्रस्त झाले talking strange things. आणि वेगळ्याच गोष्टी बोलू लागले. They came for the first time to our church in Pimpri. आणि पिंपरीमध्ये प्रथमच ते आले They came up on the stage. आणि ते स्टेजवर आले. I have so many problems. आणि इतक्या समस्या माझ्यात आहेत. I said, which church do you go? मी विचारलं कुठल्या मंडळीला To that जाता, this so and so prophet church. आणि ते म्हणाले या संदेशाच्या मंडळीला.
I am also prophet because he said I am a prophet. आणि मी देखील एक संदेष्ट आहे, ते म्हणाले मी देखील एक संदेष्ट आहे, That's what she said. अशी ती म्हणाली. I said, you are not a prophet. आणि मी तिला सांगितलं तू संदेष्टी नाही You are आहेस, demonic. तू सैतानी झाली आहेस. Mother was shocked. आणि त्या आईला धक्का I said, बसला. I'll show you. मी तिला म्हटलं बघ मी And तुला दाखवतो. I said, in Jesus' name she fell. आणि जस्ट मी म्हटलं येशूच्या नावात And ती the पडली demons started to manifest in such a way, आणि दुरात्मे प्रकट झाले अशा shouting प्रकारे and screaming. आणि ओरडत. I showed the mother, look at this. मी आईला दाखवलं पहा. This is the prophet you're going to. आणि अशा संदेष्टाकडे तुम्ही जाताय. So people don't know where they go. आणि लोकांना माहित नाही ते कुठे जात आहेत. To anyone. कुणाकडेही ते जातात And they destroy their life. आणि त्यांच्या जीवनाचा नाश करतात. So you have to ask like this. मग तुम्हाला असं विचारावं लागेल. And if they, the angel of darkness comes as the angel of light, the Bible says. आणि बायबल सांगतं अंधाराचा दूत प्रकाशाच्या दूताप्रमाणे येतो. The angel of darkness can come as the angel of light. आणि अंधाराचा दूत प्रकाशाच्या दूताप्रमाणे येतो. Look at this. पहा. Christians, I'll tell you about Christians. आणि ख्रिस्ती लोकांविषयी सांगतो. They become so over spiritual. आणि ते इतके अति आध्यात्मिक होतात. वो natural फेंक देगा खिड़की से बाहर. God has given you natural wisdom. प्रभूने नैसर्गिक सुज्ञता देखील दिली आहे. Use both. दोघांचाही वापर करा. Amen. आमेन. If you're not discerning, if you're not able to discern spiritually, use your brains. जर आत्मिकरित्या पारखू शकत नाही मग बुद्धीचा वापर करा. Simple. सोपं आहे. Like I said, one old lady came, I am fasting for 1 year. आणि एक वृद्ध स्त्री आली आणि म्हणाली मी 1 वर्षापासून उपवास करत आहे. I said, see, she was acting very spiritual. आणि ती खूप अति आध्यात्मिक वागत And होती. religious people say, अरे कितना अच्छा है, 1 साल से उपवास, very good way. No, I said, why? Who told you? मी म्हटलं कोणी सांगितलं? नहीं, God told me. नाही प्रभूने सांगितलं. I said, why will God tell your old lady to fast for so many days? आणि मग प्रभू एका वृद्ध स्त्रीला का सांगेल इतके दिवस उपवास कर? I said, I have never fasted that much. आणि मी सांगितलं मी इतकं कधीच उपवास केला नाही. And she's such an old lady. आणि ती इतकी वृद्ध होती. I gave her that message. मी मग संदेश दिला. Some overdid and they even died. आणि काही लोकांनी अति प्रमाणात केलं आणि ते मरण पावले. I know some leaders मला माहिती आहे काय who पुढारी have overdone even spiritual. आणि काही लोकांनी आत्मिक गोष्टी देखील अति केल्या. Prayed and prayed and prayed, all time prayed. आणि प्रार्थना सततच प्रार्थना. They became weak. आणि मग ते अशक्त झाले. And the devil entered the scene and did all this. आणि सैतान चित्रात प्रवेश करून त्यांना गोष्टी केल्या. Put boundaries. आणि मर्यादा घाला. Family time alag, mera time alag, spiritual time alag, equal time though, every day. रोज. Amen. आमेन. You are not only spiritual, also natural. तुम्ही आत्मिकच नाही तर तुम्ही नैसर्गिक देखील When you आहात. go to heaven, जस्ट तुम्ही स्वर्गात you will जाल be totally spiritual. तुम्ही पूर्णपणे Spiritual आत्मिक doesn't mean असाल. religious. आणि आत्मिक म्हणजे धार्मिक नाही. No. Don't mix up religion and this. आणि धर्माला यात It's मिश्रित a करू नका. family. आणि एक कुटुंब आहे. Hello. Family. हे एक कुटुंब आहे. We are a family. आपण एक कुटुंब आहोत. That's why God said. म्हणून प्रभू The बोलला. Lord said, प्रभू बोलला call him Father. त्याला पिता म्हणा. Understand now it's a family. आता हे समजून हे कुटुंब आहे. Amen. आमेन. Hello. God बोल के वो डर आ जाता तुम्हारा. वो डेजिग्नेशन यूज करता है लोग प्रभु का. As I told you, in some families, जसं मी सांगितलं काही कुटुंबात they call the husband pastor आणि ते एका पतीला पास्टर असं म्हणतात. or a designation where they are in their profession. किंवा त्यांच्या ज्या व्यवसायामध्ये जे काय त्यांचं पद असेल They don't call by name. ते नावाने बोलत I call my wife Jean. मी माझ्या पत्नीला नावाने हाक मारतो. My wife calls me Paul. आणि माझी पत्नी देखील नावाने हाक मारते. Pastor. पास्टर वो चर्च में रहने दो. घर में मेरा वाइफ है वो, मैं उसका हस्बैंड है. Put a boundary. आणि त्याला मर्यादा घाला. Don't take this there. आणि या गोष्टी तिकडे घेऊन जाऊ घर में नका. भी हाँ यार पास्टर हूँ. पानी दे. मैं कौन? पास्टर. अच्छा. Why are you taking this there? आणि या गोष्टी तिकडे का घेऊन See, चाललाय? in heaven, आणि स्वर्गामध्ये these designations will not be there. आणि हे सर्व पद तिकडे नसतील. Hello? It's a family. आणि एक कुटुंब आहे. These are all temporary designations. आणि सर्व तात्पुरते पद आहेत. That's why I'm teaching sometimes natural wisdom. म्हणून कधी कधी नैसर्गिक सुज्ञता मला शिकवावी लागते. Okay, let's come back here. In पुन्हा that येऊया. day, आणि त्या दिवशी see, the Lord is speaking about after resurrection. आणि प्रभू पुनरुत्थानाच्या नंतरच्या विषयी बोलत आहे. What he did
this day, या दिवशी जे त्यांनी केलं that day you cannot do. त्या दिवशी तुम्ही करू शकत Look at नाही. this. पहा, What Solomon did this day, you cannot do that day. आणि जे शल्मोनाने केलं तुम्ही त्या दिवशी करू The शकत way नाही. David prayed today, you cannot pray that way. ज्या प्रकारे दावीदाने आज प्रार्थना केली त्या दिवशी तुम्ही तसं करू But शकत नाही. believers are taking. आणि विश्वास लोक मग तसे घेतात. Solomon has a prayer. मैं भी प्रेयर करता हूँ. प्रभु, डेविड ने क्या प्रेयर किया? Don't take away your Holy Spirit. Please don't take away Holy Spirit. आणि दावीदाने कशी प्रार्थना केली, प्रभु तुझा आत्मा काढून घेऊ नकोस. अरे किधर प्रभु बोला उसका आत्मा ले लेगा? He will never leave you nor forsake you. आणि तो तुम्हाला सोडणार नाही, त्यागणार नाही. नहीं, I'm taking all the big leaders का prayer. आणि मी सर्व मोठमोठ्या पुढाऱ्यांची प्रार्थना घेत आहे. And word to word. आणि शब्द मी घेत आहे. एक भी word miss नहीं होना चाहिए. और डेविड क्या बोला? पहला रोया, अच्छा मैं भी रोता. Don't take away your Holy Spirit. Don't take away your Holy Spirit. What is this? हे काय आहे? They have no revelation at all. त्यांच्याकडे प्रकटीकरणच नाही आहे. In that day, त्या दिवशी you shall ask me nothing. तुम्ही मला काहीही No one is विचारणार going नाही. to ask me anything. कोणी मला काही मागणार नाही. Whatever you ask, जे काय तुम्ही मागा, whatever you want to ask, जे काय तुम्हाला ask मागायचं the Father पित्याला मागा in my name. माझ्या नावात. Amen. आमेन. In my name. माझ्या नावात. Now that's also a great mystery. आणि ते देखील एक मोठं रहस्य Last time आहे. I told you. मागच्या वेळेस मी In सांगितलं. my name doesn't mean I take his designation. आणि माझ्या नावात म्हणजे मी त्याचा पद घेत And नाही. many Christians have done that. आणि ख्रिस्ती लोकांनी असं They केलं start with prayer, Our Father, की आपल्या then स्वर्गीय conclude पित्या in Jesus' name. येशूच्या नावात They're using a designation. ते त्या पदाचा उपयोग करतात. जैसा ऐसा नहीं बोला ना, प्रभु सुनने वाला नहीं. इसके लिए स्टार्टिंग में हमेशा Our Father बोलने का और कंक्लूड करने का in Jesus' name. प्रभु तू रुक, तेरे नाम से मैं कर रहा हूँ. ऐसा नहीं है. You and Jesus have become one. तुम्ही आणि येशू एक झालाय. He's come into your spirit, in your heart. तो तुमच्या आत्म्या हृदयात आलाय. That's why Paul could say, it's no longer I but Christ. म्हणून पौल म्हटला की मी नाही तर ख्रिस्त माझ्याद्वारे. That's a great mystery. ते एक मोठं And रहस्य also आहे. I love to teach you. आणि ते देखील तुम्हाला शिकवेन. But I want to emphasize on this. पण या गोष्टीवर अधिक भर द्यायचा आहे. See, if you don't know the word in right way, जर योग्य प्रकारे शब्द माहित नसेल you can never please God. मग देवाला तुम्ही संतुष्ट करू शकणार नाही. It's not just to pray. आणि फक्त प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना करू नये. Some love to pray. काही लोकांना प्रार्थना करायला But आवडतं. Jesus said even hypocrites love to pray. आणि येशू बोला की ढोंग्यांना देखील प्रार्थना करायला आवडतं. उनको तो लव करता प्रेयर करने को. उन लोग आओ मैं प्रेयर करता हूँ सब लोगों के लिए. उनको पूछो तुम घर में प्रेयर करता क्या अकेले में? हाँ, हेलो. They love to pray. त्यांना प्रार्थना करायला I want to आवडतं. pray for all of you. Come. मला तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करायची. But the question is, पण प्रश्न असा आहे, in their secret, have they prayed? आणि त्यांच्या गुपित वेळेत त्यांनी प्रार्थना केली आहे का? ओपन में कोई भी प्रेयर करता है. अकेले में प्रेयर करके दिखाओ. जब भी किसको मालूम नहीं, कोई जानता भी नहीं है, कोई देखता भी नहीं है, तुमको ताली बजाता भी नहीं है, तुम प्रार्थना कर रहा है. सिर्फ प्रभु के सामने तुम प्रार्थना करता है. हेलो. And how people go to pray, anyone, they don't check their life. आणि लोक कोणाकडे जातात त्यांचं जीवन तपासत नाही. You know, like the unsaved. आणि जे न तारलेले लोक आहेत, You know, there's a community. आणि जे एक समाज आहे, You know, homosexual community. आणि जे समलैंगिक जो It समाज is आहे, understood that you give your babies to them. आणि असं समजलं आहे की तुमचं बालक त्यांना द्या, They will bless. ते आशीर्वादित करेल. They are wrong living. Will your child be blessed? आणि त्यांच्या चुकीच्या जगण्याने तुमचं लेकरं आशीर्वादित होईल का? हेलो. मैं गंदा जीवन बिता रहा हूँ और तुम्हारे बच्चे को मेरे को देता आशीर्वाद करने के लिए. They don't know it. त्यांना माहित नाही. Be wise. सुज्ञ राहा. Because someone prays for you doesn't mean it's right. कोणी तुमच्यासाठी प्रार्थना करतं याचा अर्थ नाही की तो योग्य आहे. By the fruits you know. त्यांच्या फळाने तुम्हाला समजेल. Amen. आमेन. In the secret place are they praying? आणि गुपित स्थानात त्यांनी प्रार्थना केली And no का? one recognizes them. Are they praying? आणि जस्ट कोणी त्यांना ओळखलं नाही त्यांनी प्रार्थना You केली का? cannot see their personal life. त्यांचं वैयक्तिक जीवन तुम्ही पाहू शकत नाही. You just know what they have said. आणि तुम्हाला फक्त माहिती आहे ते काय बोलले. What they have said you believed. आणि जे ते बोलले तुम्ही विश्वास झाला मैं त्यावर. 8-8 घंटा रोज प्रार्थना करता हूँ. अच्छा पास्टर प्रेयर करो. तुम देखा क्या मैं 8 घंटा प्रेयर करता हूँ? बोलने को इजी है. And you believe by the words I say. आणि जे मी शब्द बोललो तुम्ही त्यावर विश्वास धरला. But am I doing it? पण मी करत आहे का? See, that is important. आणि हे महत्वाचं आहे. Amen. Amen. Okay.
Okay, we'll close now. आणि आपण So बंद Jesus करूया. said in John 16:23-24, आणि येशू योहान 16:23-24 मध्ये he was बोलला. telling his disciples, तो शिष्यांना सांगत होता, the way you're talking to me and asking me and I am giving everything to you, आणि ज्या प्रकारे तुम्ही माझी बोलताय, मला मागत आहे आणि जे मी तुम्हाला देत आहे, it will not be the same that day. आणि त्या दिवशी हे सारखंच नसेल. In that day, त्या दिवशी you will ask me directly nothing. तुम्ही मला सरळ काहीही मागणार नाही. Means you cannot say, Jesus bless me, Jesus, you cannot say. मग तुम्ही असं म्हणू शकणार, येशू मला आशीर्वादित कर. In that day, त्या दिवशी when I finish my work of salvation, ज्यास मी तारणाचं कार्य पूर्ण करीन I am risen, आणि मी पुनरुत्थित seated at the होईन, right of our Father, मी त्याच्या उजव्या हाती बसीन, a mediator, intercessor, आणि आपला मध्यस्थी करणारा and high priest. आणि जो मुख्य याजक, Pray to our Father, पित्याकडे प्रार्थना करा and you will be doing it in my name. आणि तुम्ही ते माझ्या नावात कराल. मेरे नाम से तुम करने वाले हो सब, और जो भी तुम बोलो पूछोगे, Father जरूर देगा, that your joy be full. आमेन. See, that's what it says in John 16:20-24. आणि हेच योहान 16:23-24 मध्ये लिहिलंय. See, he says very clearly here, आणि स्पष्ट तो up till सांगतो, now you have asked nothing in my name. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या नावात काहीही मागितलं नाही. मेरे नाम से तुम आज तक कुछ नहीं मांगा, मगर एक टाइम आएगा जो तुम मेरे नाम से मांगोगे पिता परमेश्वर का. The secret to prayer is asking our Father in Jesus' name. आणि प्रार्थनेचं गुपित आहे पित्याकडे येशूच्या नावात मागणं. Time is up. आणि वेळ संपली आहे. Yeah. Okay, did you understand something? तुम्हाला यातल्या काही गोष्टी समजल्या? Every day is new. प्रत्येक दिवस नवीन आहे. Even the devil is doing some things new. आणि काही सैतान देखील नवीन गोष्टी करत आहे. So the old things will not work today. मग आज जुन्या गोष्टी काम करणार नाही. Even the Lord made it very clear. आणि प्रभूने देखील स्पष्ट केलं, आज जो तुम कर रहे हो, कल वैसा नहीं कर सकते तुम. तो तुम पुराना लेके मत बैठो, पुराना पढ़ो. Old Testament, read it जुना करार वाचा for your understanding, तुमच्या समजीसाठी, but live in the new. पण नवीन करार And जगा. that to new doesn't start at Matthew. आणि ते देखील नवीन करार मत्तयाने सुरू होत नाही. People think इतना बड़ा स्पेस है, ओल्ड टेस्टमेंट न्यू टेस्टमेंट, इतना पेजेस खाली है, इसका मतलब न्यू ये नहीं है. So that also I'll teach you. So be wise. म्हणून सुज्ञ राहा. Amen. Amen. Depend on Holy Spirit. पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा. He will teach you all things. तो सर्व गोष्टी He शिकवेल. told me to call him the senior teacher, आणि त्यांनी मला सांगितलं की त्याला वरिष्ठ शिक्षक असं म्हण, and I am the junior. आणि मी कनिष्ठ आहे, So I am learning from him. म्हणून मी त्यापासून शिकत आहे. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया. And hear this same message in Pimpri I have spoken आणि हाच संदेश पिंपरीचा तुम्ही ऐकू शकता in a different way. आणि एका वेगळ्या प्रकारे Hear that message too. तो देखील संदेश ऐकू And then next शकता. week I'll teach you about traditional prayer and biblical prayer. आणि पुढच्या आठवड्यात पारंपरिक प्रार्थना आणि बायबलच्या प्रार्थना याविषयी शिकवेल. Many are praying traditional kind of prayer, अनेक जण पारंपरिक पद्धतीच्या प्रार्थना करतायत which has no life. ज्याच्यात जीवन नाहीये. Another is biblical way. आणि एक आहे अध्यायानुसार. I'll give you the difference. तुम्हाला फरक देखील मी देईन. Okay.